मग त्याची किंमत मोजली पाहिजे मी, राईट? नाही नाही, तसं नाही मला म्हणायचंय. म्हणजे तुम्ही असा उगीच काहीतरी गैरसमज नका करून घेऊ. आम्हाला तसं नाही म्हणायचंय. पण तशी तिची ती वर्ष वायाच गेली ना. म्हणजे आता हा संसारच टिकला नाही म्हणून वाया गेली असं म्हणायचं. ओके. आता बघा ना, लग्नाच्या बाजारात तशी तिची किंमत कमीच झाली ना. म्हणजे होईल का नाही लग्न तेही माहित नाही. तिनं माझ्याबरोबर वाया घालवलेल्या 1.5 वर्षाची ही किंमत. ते 51 लाख व्याजासकट. अहो खरं तर एवढ्याची काही खरं गरज नव्हती. पण तुमचं म्हणजे कसं सगळं अगदी राजेशाही ना. मी म्हटलं जानूला की उगाच आपण कोर्टात कशाला जायचं. मी तुम्हाला भेटायला आले हे काही मी तिला सांगितलं नाही. म्हटलं उगाच आपली अब्रू चव्हाट्यावर कशाला आणायची, त्यापेक्षा 4 भिंतीत बोलून प्रश्न मिटवू ना. श्री, अरे त्या कॅन्टीनसाठी आल्यात ना निकमबाई, मला चांगल्या वाटल्या रे त्या. म्हणजे त्या अकाउंट्स वाले बोलतील काय ते त्यांच्याशी, पण मला बऱ्या वाटल्या. मुळात ना प्रेमाने सगळ्यांचे काही चुकलं मकलं असेल तर माफ करा. येते मी. श्री, तू त्याला चेक दिलास 51 लाख जान्हवीसाठी.